हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण प्रोग्राम करणार आहे नंबर हा ऑड आहे का इवन आहे हे चेक करण्यासाठी. सो त्यासाठी ऑड नंबर म्हणजे काय आणि इवन नंबर म्हणजे काय हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. सो इवन नंबर म्हणजे असा नंबर की ज्या संख्येला 2ने भागल्यावर बाकीही शून्य येते त्याला इवन नंबर म्हणतात, म्हणजे समसंख्या म्हणतात. आणि ज्या संख्येला 2ने भागल्यावर बाकीही शून्य येत नाही त्याला ऑड नंबर म्हणतात, म्हणजेच विषम संख्या म्हणतात. सो यासाठी आपण बाकी काढण्यासाठी पायथॉन लँग्वेजमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्या पण लँग्वेजमध्ये आपण मॉड्युलस ह्या ऑपरेटरचा यूज करतो. सो त्यासाठी आपण मॉड्युलसचा यूज करणार आहे. मॉड्युलस ऑपरेटर हे रिमाइंडर रिटर्न करतं इन्स्टेड ऑफ ॲन्सर, म्हणजे जे ॲन्सर आहे ते रिटर्न करत नाही भागाकार केल्यानंतर, तर बाकी जे येते ते रिटर्न करतं. सो त्यासाठी आपण इनपुट फंक्शनचा यूज करून इनपुट घेऊ. पायथॉनमध्ये इनपुट फंक्शन हे यूज केलं जातं इनपुट घेण्यासाठी. तर मेसेज देऊ एंटर अ नंबर, स्पेस देऊ. हे इनपुट आपल्याला एखाद्या व्हेरिएबलला असाइन करावं लागेल, म्हणजे त्याच्यावर परत खाली आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे इफ एल्स मध्ये. सो हे आपण एका नम व्हेरिएबलला हे इनपुट असाइन करू. सो पायथॉनमध्ये बाय डिफॉल्ट जे इनपुट येतं ते स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये येतं, त्याला आपल्याला इंटिजर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो त्यासाठी इंट हे पायथॉनची बिल्ट इन मेथड आहे, आपण त्याचा यूज करणार आहे. इंटिजरमध्ये कन्वर्ट करू. आता इथं आपल्याला इफ एल्स मध्ये चेक करायचं आहे की युजरनं टाकलेला जे इनपुट आहे त्याला 2ने डिवाइड केल्यावर बाकी किती येते. सो आपण इफ स्टेटमेंटचा यूज करणार आहे. इफ नम मॉड 2 आपल्याला 2ने डिवाइड केल्यानंतर बाकी काढायचे आहे. मॉड जे ऑपरेटर आहे हे आपलं मॉड ऑपरेटर आहे, हे बाकी रिटर्न करतं, म्हणजेच रिमाइंडर रिटर्न करतं. नम मॉड 2 एक्झॅक्टली इक्वल टू जर 0 असेल तर मागा सांगितल्याप्रमाणे हा नंबर हा इवन नंबर असणार, म्हणजे समसंख्या असणार. सो आपण इथं सिम्पली प्रिंट करू. हीच लाईन आपण कॉपी करू. आपण प्रोग्राम पहिल्यांदा रन करून बघू आणि त्यानंतर ट्राय रन करून पण समजून घेऊ नक्की वर्क कसा करतोय. सो एल्स मध्ये आपण ठीक आहे. आता समजा जर फॉर एक्झाम्पल युजरने इनपुट टाकलेला नंबर हा जो आहे 4 आहे. युजरने इनपुट टाकलेला नंबर 4 आहे. सो इथं चेक करणार 4 mod 2 एक्झॅक्टली इक्वल टू 0 आहे का. तर आहे, कारण 4ला 2ने भागल्यावर 2चा भाग जातो आणि बाकी 0 उरते. सो मग हा इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार. नम मध्ये आपली 4 व्हॅल्यू आहे. 4 इज अ इवन नंबर. आता एखादा ऑड नंबर टाकू आपण. 7 नंबर घेऊ. इथं येणार नम मॉड 2, आपली नम मध्ये व्हॅल्यू आता 7 आहे. 7 mod 2 एक्झॅक्टली इक्वल टू 0 आहे का. नाही, कारण की 7 mod 2 एक्झॅक्टली इक्वल टू 1 येते, कारण 3 दुने 6 आणि बाकी 1 उरते, ते 1 येते, त्यामुळे मग हे ट्रू होत नाही. कंडिशन ट्रू नाही झाल्यामुळे इफ ब्लॉक मध्ये ते जाणार नाही, डायरेक्ट एल्स ब्लॉक मध्ये जाणार. आपली नंबरची व्हॅल्यू आहे 7. सो ते प्रिंट करणार 7 इज अ ऑड नंबर. तर त्यासाठी आपण आता एकदा रन करू प्रोग्राम आणि समजून घेऊ आपलं बरोबर आहे का, कुठं चुकतंय वगैरे. एंटर नंबर आपण 4 टाकू, जसं पहिल्यांदा टाकला होता. 4 इज अ इवन नंबर. आता 7 टाकू. 7 इज अ ऑड नंबर. आपण अजून दुसरे नंबर पण टेस्ट करून बघू शकतो. फॉर एक्झाम्पल 11 टाकू. इट इज ऑल्सो ऑड नंबर. So our code is working. So thank you guys for watching this video. Thank you.